कृष्ण भगवान की जय. आणि सुदामजी भगवंताला म्हणतात, भगवंता तुझी नगरी फार लांब आहे रे, माझ्या जाणं तिथपर्यंत येणं होणार नाही, माझ्या अंगामध्ये आता तेवढी ताकद राहिलेली नाही. हे भगवंता आता माझा काही क्षणात प्राण जाईल आणि तेव्हा तुझं नाम माझ्या मुखात अखंड राहू दे, एवढीच माझी इच्छा आहे रे भगवंता. आणि हे आवाज भगवंताच्या कानापर्यंत पोहोचला आणि पोहोचल्यानंतर भगवंताला आपल्या मित्राची सुदामजीची दया आली आणि गरुडाला आव्हान केलं, गरुडजी तुम्ही माझ्या मित्राला सुदामजीला द्वारकेला घेऊन या. सुदामजी अस्वस्थ पडलेले होते, डोळे लावून शांत बसलेले होते. आणि तेव्हा गरुडजी जातात आणि आपल्या पंखाने मायेची रूप सुदामजीला देतात आणि दिल्यानंतर सगळं काही रोगी त्या सुदामच्या शरीरातून निघून जातात आणि सुदामजी निरोगी होतात आणि पुन्हा ताकद भगवान सुदामजीच्या अंगामध्ये निर्माण होते. आणि गरुडजी सुदामजीला उचलून द्वारकेच्या जवळ नेऊन ठेवतात आणि जेव्हा सुदामजी जागे होतात तेव्हा समजतात, रे मी तर कुठे होतो आणि द्वारका तर एवढ्या जवळ आलेली आहे, मी इथपर्यंत कधी आलो, असे सुदामजी विचार करतात. आणि सुदामजी जात असताना विचारतात, सुंदर द्वारका नगरी चमचम 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 चमकत असते आणि सगळ्यांच्या मुखात एकच जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण. जो पाहिला तो जय श्री कृष्ण म्हणत होता. आणि सुदामजी विचारतात, भगवान श्रीकृष्णांचा महाल कोणीकडे आहे. आणि तेव्हा सांगतात, हे इथंच आहे भगवान श्रीकृष्णांचा महाल. त्या दिशेने सुदामजी जातात आणि दरबारापर्यंत जाऊन पोहोचतात. तर तिथे भगवान श्रीकृष्णाचे 2 द्वारपाल असतात आणि द्वारपाल सुदामजीला विचारतात, कोण तुम्ही, कोणाला भेटण्याकरिता आले आहात. तेव्हा सुदामजी सांगतात, या महालामध्ये माझा सखा माझा मित्र आहे भगवान श्रीकृष्ण, त्याला भेटण्याकरिता मी आलेला आहोत. तेव्हा द्वारपालांना विचार पडतो, या द्वारकेमधले सगळे खाऊन पिऊन टामटूम आहे, पशु पक्षी प्राणी सुद्धा ताकदवान आहे. आणि मग हे भगवंताचा मित्र सांगतोय एवढा रोड, असं कसं काही शक्य आहे, हे भगवंताचा मित्र कसा असू शकेल. मग तेव्हा सुदामजी म्हणतात, मी भगवंताचा सखा आहे असे द्वारपाला सांगत असतात. आणि द्वारपालाला म्हणतात, तुम्ही जाऊन भगवान श्रीकृष्णाला सांगा तुमचा मित्र सखा आलेला आहे. देखो देखो ये गरीबी कहाँ, कृष्ण के दर पे विश्वास लेके आया, मेरे बचपन का यार है मेरा श्याम, यही सोच करके आज आया. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, मिलने सुदामा गरीब आ गया, मिलने सुदामा गरीब आ गया.
भगवंता बरं आहे ना तुझं? गरीब मित्र असून एवढ्या द्वारकाधीश राज्यांची चौकशी करतो. भगवंता चांगलं आहे ना तुझं? भगवंत म्हणतो सुदामजी तुमचं चांगलं आहे ना? लेकरं वगैरे बरे आहेत ना? सगळी चौकशी करतात आणि सुंदर पंच पक्वान्नांचं जेवण, सुंदर भोजन भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी आऊसाहेब सुदामजीच्या समोर आणून ठेवतात आणि सुंदर जेवण वगैरे होते आणि सर्व पत्नी एकेकाने येऊन सुदामजीच्या चरणाला नतमस्तक करत असतात. एक येते, दुसरी येते, तिसरी येते, चौथी येते, असं करता करता 8 जणी येतात आणि सुदामजी हळूच विचारतात भगवंताला, भगवंता हे एवढ्या कोण आहेत? भगवंत म्हणतात हे सगळे आपल्याच आहेत, अजून शटर उघडायचंच आहे, अजून बऱ्याच बाकी आहेत. मग सगळ्या 16,108 भगवान श्रीकृष्णाच्या पत्नी येतात आणि एकदाच सर्वजणी नमस्कार करतात आणि बोलत बोलत असताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात सुदामजी माझ्यासाठी वहिनीनं काहीतरी पाठवलं असेल ना? तेव्हा आणलेली कोठडी सुदामजी मागे लपवून ठेवतात. सुदामजीला वाटतं माझ्या मित्राचा दरबार एवढा मोठा आहे, एवढी श्रीमंती माझ्या सख्याची आहे आणि आपली ही 3 मोठीची कोठडी पोयाची कशाला भगवंताला दाखवावी, म्हणून मागे दडवून ठेवतात. तेव्हा भगवंत पाहतात आणि हिसकाटून हातातली घेतात आणि घेतल्यावर बरोबर उघडून पाहतात. सगळ्या भगवान श्रीकृष्णांच्या पत्न्या जवळ येतात आणि पाहतात काय दिलं आणलं असेल, काय आणलं असेल सुदामजीनं, म्हणून पाहतात तर 3 मोठ पोये त्यामध्ये होते आणि भगवान श्रीकृष्ण ते हातात पोये घेतात, पहिले मूठ तोंडात टाकतात आणि टाकल्या बरोबर पूर्ण सुदाम नगरी सोन्याची करून टाकतात. दुसरी मूठ टाकतात, पोरबंदर नगरी सोन्याची करतात. तिसरी मूठ टाकणार तेवढ्यात रुक्मिणी आऊसाहेब ती मूठ हातातली ओढून घेतात आणि म्हणतात भगवंता तुमच्या मित्रांना आणलेला तुम्ही स्वतः एकटेच खाणार का? आम्हाला सुद्धा द्या ना. म्हणून रुक्मिणी आऊसाहेब तिसरी मूठ घेतात आणि सगळ्या मिळून वाटून खातात. का? रुक्मिणी आऊसाहेब भगवंताचं मन जाणत होत्या. रुक्मिणी आऊसाहेब म्हणाल्या पहिल्या मुठी सुदाम नगरी सोन्याची केली, पोरबंदर नगरी सोन्याची केली आणि आता तिसरी जर मूठ भगवंताने खाल्ली तर तिसऱ्या मुठीमध्ये मी लक्ष्मी असणारे मी सुद्धा सुदामजीकडे पाठवून देतील भगवंत. म्हणून रुक्मिणी आऊसाहेब म्हणतात भगवंता मला कुठंच जायचं नाही, मला तुमच्या पायाजवळच राहायचं आहे. म्हणून रुक्मिणी आऊसाहेब तिसरी मूठ भगवंताला खाऊ देत नाही, सगळ्या पत्नी मिळून खात असतात. नंतर सुंदर बोलणं सुदामजीचं आणि भगवान श्रीकृष्णाचं होतं आणि झाल्यानंतर आता सुदामजीला वाटतं आपण जास्त वेळ इथं थांबण्यात काही अर्थ नाही. मग भगवान श्रीकृष्णांचा सुदामजी निरोप घेतात आणि सांगतात भगवंता खूप व्यवस्था केली रे तू, खूप चांगलं वाटलं, मन भरून आलं रे भगवंता, तुला भेटून खूप आनंद झाला रे. पण आता मी निघतो बरं का, खूप छान वाटलं, वहिनीने खूप छान व्यवस्था केली भगवंता, पण आता मी निघतो. जात असताना भगवंत म्हणता सुदामजी जे मी तुम्हाला पितांबर दिला होता ते पितांबर तेवढा काढून द्या. आणि सुदामजी पितांबर काढून देतात आणि जात असतात. जात असताना भगवान श्रीकृष्ण त्यांना सोडण्याकरिता दारापर्यंत जातात आणि पुढे जात असताना सुदामजी मागे वळू पाहतात आणि म्हणतात भगवंता किती सुंदर व्यवस्था केली रे. पुढे जातात भगवंता तुझं मन किती मोठं आहे रे. पुढे जातात अजून वळून पाहतात भगवंता किती काळजी घेतलीस रे या गरीब मित्राची तू. असं म्हणत सुदामजी आपल्या नगरीमध्ये जाऊन पोहोचतात. येते वेळेस जरा उशीर झाला पण जाते वेळेस लवकर पोहोचतात आणि पोहोच
त्यांची पत्नी सुद्धा त्यांना ओळखायला येत नव्हती. मग पत्नी म्हणते, अहो तुम्ही आलात? सुदामाजी म्हणतात, अगं ही नगरी कोणाची आहे, तू कोण आहेस? तेव्हा त्यांची पत्नी म्हणते, अहो मी तुमची पत्नी आहे आणि ही आपलीच नगरी आहे. मग तेवढ्यामध्ये भगवान श्रीकृष्ण प्रगट होतात आणि प्रगट झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ही नगरी सारी सुदामा ही तुझी नगरी आहे. मग सुदामजी म्हणतात, भगवंत हे सारं काही तुझ्या कृपेमुळे आहे. आपल्या पत्नीला म्हणतात, हे बघ तुला श्रीमंतीचा हवास होता ना,